ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहतो की प्रिया इथे फार चिडलेली असते, कारण की तिच्या कपाटातला तो मेहपतचा मोबाईल इथे गायब झालेला असतो. ती आता स्वतःच्याच मनाशी बोलत असते की मला माहीत आहे ह्या सायलीनेच मोबाईल घेतला आहे, तिच्याच हाती मेहपतचा मोबाईल लागलेला आहे, असं ती मनाशीच बोलत असते. तितक्यातच इथं आलेला असतो तो म्हणजे अश्विन खरं तर तिला रागातच बोलत असतो. तन्वी, मला एक गोष्ट सांग, एरवी तुझं कपाट कधीच नीटनीटकं लागलेलं नसतं, आता जरा जास्तच अस्ताव्यस्त होतं, त्यांनी काय फरक पडणार होता तुला सांग बरं, एवढी रिॲक्ट व्हायची तुला खरं तर गरजच नव्हती तन्वी, असं इथे अश्विन म्हणत असतो. आता अश्विन असा देखील इथे म्हणतो, मला एक गोष्ट तुझी कळत नाही, पूर्ण आजी पुढं हा गोंधळ तुला घालायची काहीच गरज नव्हती मुळात, असं इथे अश्विन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रिया त्याला रागातच बोलतो, अरे अश्विन, तू आत्ता माझी बाहेर बाजू घेत होतास आणि आता आलास की परत पहिल्यासारखंच वागतोस, असं रागातच बोलत असते. तेव्हा इथे अश्विन देखील रागातच तिला ओरडतच बोलत असतो, हे बघ तन्वी, मी जे दादाला सांगितलंय हे तुला सांगते, कुणाची बाजू घेण्याचा इथे प्रश्नच उभा राहत नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही, तुझं काय हरवलं होतं त्याने तुला एवढा राग आला? बाहेर तर तू म्हणालीस काहीच हरवलं नाही, काहीच चोरीला गेलं नाही, मग सगळ्यांना बाहेर जाब विचारण्याची तुला काय गरज होती, असं इथे अश्विन रागातच प्रियाला विचारत असतो. आता इथे प्रिया देखील म्हणते, म्हणजे माझी लिपस्टिक जरी हरवली तर तुला मी सांगाय पाहिजे का हे, असं प्रिया बोलल्यानंतर अश्विन देखील म्हणते, मला लिपस्टिकचं वगैरे तर अजिबात काही सांगू नको, मात्र तू जर असा ड्रामा जर घरात क्रिएट करणार असशील तर त्याचं कारण मला आधी तू सांगायलाच हवं, असं इथे अश्विन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रिया खूप चिडलेली असते, रागातच त्याला असं जोरात बोलायला लागली असती, मात्र परत आता शांत होते आणि स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, प्रिया स्वतःला सावर, अश्विनवर असा आवाज चढवू नकोस, त्यांनी तुझंच नुकसान होणार आहे, असंही स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आता ती तिचा बोलण्याचा टोनी ते बदलते आणि शांतपणे त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता ती इथे म्हणत असते, अरे अश्विन, इथे प्रश्न एखादी वस्तू हरवण्याचा नाही किंवा चोरीला जाण्याचा नाहीच रे अश्विन, असं इथे खरं तर रडण्याचं नाटक करत असते आणि त्याच्याकडे पाठ करून इथे समोर आता उभा राहिलेली असते आणि आता इथे आणखी देखील ड्रामा ती करत असते. ती इथे म्हणत असते की अरे अश्विन, प्रश्न माझ्या सन्मानाचा आहे, प्रश्न माझ्या प्रावेशीचा आहे अश्विन, मला एक सांग गोष्ट, मी ह्या घरची सदस्य नाही का रे अश्विन. आता इथे प्रिया असं देखील म्हणते, मग कुणीही माझ्या खोलीत यायचं, माझ्या कपाटाला हात लावायचं, ह्या सर्व गोष्टी मी कशा सहन करू अश्विन, आणि तुला देखील ह्या सर्व गोष्टी चालतात, असं इथे अश्विनला म्हटल्याबरोबर अश्विन देखील इथे म्हणत असतो की हे बघ तन्वी, मला देखील हे चालणारच नाही, पण एखाद्या गोष्टीसाठी किती बोलायचं याला देखील काही मर्यादा असतात तन्वी, तू जर शांतपणे बोलली असतीस तर कदाचित आपल्याला बाहेरच कळलं असतं की तुझ्या कपाटाला खरंच कुणी हात लावला होता की नाही, असं इथे खरं तर अश्विन आता शांतपणेच बोलत असते. आता प्रिया खरं तर इमोशनल ड्रामा इथे करणार असते, ती लगेच इथे रडतच म्हणत असते, यांच्याशी कसं वागू सांग बरं मला अश्विन, यांच्यातलं एक जण तरी माझं ऐकून घेतं का, सांग ना, तूच सांग मला अश्विन, असं इथे परत त्याला म्हणत असते, कचऱ्यासारखं वागवतात हे सगळे मला, आणि तू तरी काय वेगळं आहेस का, तू देखील त्यांच्यासारखंच मला वागवत आहेस, असं इथे म्हणून ती आता इथे रडायला लागलेली असते. आणि आता तिला समजवण्यासाठी खरं तरी इथे अश्विन महागना तिच्याजवळ आलेला असतो. शांत हो ना ग तन्वी, मला तुझं मन कधी कधी कळतच नाही बघ, मला एकीकडे असं वाटतं की तू चुकतेस, पण तुझ्या चुका नवरा म्हणून मीच पोटात घ्यायला हव्यात ना, पण मला दुसरीकडे असं देखील वाटतं की तू जे हे सर्व काही करतेस ते मुद्दाम करतेस, अशा वेळेस मी कसं करावं आणि तुझ्याशी कसं वागावं हेच मला कळत नाही, असं देखील इथे अश्विन प्रेमानेच तिला बोलत असतो. तेव्हा मात्र प्रियाने इथे त्याला मिठी मारलेली असते आणि तो तिला केसावरनं हात फिरवत असतो आणि आता ही खरं तर प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते, तू फक्त माझ्या बाबतीत जरा नीट वाग आणि मी जी सांगेल ते माझं ऐकत राहा, तेवढंच मला पुरेसं आहे, अशी इथे मनात म्हणत असते आणि परत रडण्याचं इथे नाटक करत असते. आता इथे प्रियाने अश्विनला तर घोळत आणलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला मेहपत जेलमध्ये फार टेन्शनमध्ये असतो, तो इथे विचार करत असतो की साक्षी इतकी बेसावत कस काय राहू शकते, हा अर्जुन सुभेदार डायरेक्ट माझ्यासमोर तिचे फोटो दाखवतो, म्हणजे काय, पण आता करायचं तरी काय, अर्जुन सुभेदारनी मला आणि नागराज किल्लेदारला जेलामध्ये तर धाडलंय, मग माझ्या पोरीला तो कसं काय सोडणार, पण नाही, असं नाही झालं पाहिजे, साक्षी त्याला सापडली नाही पाहिजे, असं तो मनातच इथे विचार करत असतो. तो आता खरं तर त्या हवालदारला बोलतो, ए बनसुडे इकडे ये, मी एक चिठ्ठी लिहून देतो, मी दिलेल्या पत्त्यावर फक्त तू पोहोचायचं काम कर, तू मालामाल होशील, असं इथे म्हटल्याबरोबर तो हवालदार इथे तयार झालेला असतो आणि पेन आणि पेपर त्याच्याकडे इथे देत असतो. इथे खरं तर मेहपत इकडे तिकडे पाहतो आणि चिठ्ठी तो लिहितच असतो. तितक्यातच मागणं हा नागराज येतो आणि म्हणतो असं, काय मेहपत, काय चिठ्ठ्याचा पटायला येतो, आपल्याकडं फोन आहे, असं इथे नागराज, तुला काही ऑर्डर करायची का, अरे ये ना मग धर फोन, असं म्हणून हातात त्याने मोबाईल घेतलेला असतो आणि इथे नागराज मुद्दा म्हणत असतो, काय चिठ्ठ्याचा पटायला येतो, धर कर ऑर्डर, कशाला कुणाला घाबरतोय, असं इथे म्हणत असतो.
असतो. धरा हा धर मोबाईल असंही ते चिडवतच खरं तर मेहपतला म्हणत असतो. तेव्हा मेहपत त्याच्याकडनं पटदिशी मोबाईल काढून घेतो आणि लगेच बाजूला जाऊन साक्षीला इथे फोन करत असतो, कारण की त्याला नागराजला ह्या गोष्टी कळून द्यायच्या नसतात. आता इथे खरं तर मेहपत साक्षीला म्हणत असतो की मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक, कान उघडे ठेवून ऐक बघ बाळा. आता तू जिथे कुठे असतील ना तिथून लगेच गायब व्हायचं, कुणालाही तुझा पत्ता लागता कामा नाही. असं गायब व्हायचं की 113% गायब व्हायचं. पुढच्या काही दिवस कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये अजिबात राहायचं नाही. आणि बरं बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी अजिबातच काळजी करू नकोस. तुझा बाप नीट आहे, स्वतःची काळजी करायची. अजून एक गोष्ट सांगतो, महत्त्वाची आहे, या नंबरवर परत कधीच फोन लावायचा नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. असे साक्षीला मेहपतने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या असतात. आता इथे खरं तर साक्षीचा नंबर देखील त्याने नागराजच्या या मोबाईलवरनं डिलीट केलेला असतो, कारण की नागराजला या गोष्टी त्याला कळून द्यायच्या नसतात. आता इथे खरं तर तो नागराजकडे मोबाईल देतो. आता इथे नागराज म्हणत असतो की अरे मेहपत, कुणाला फोन केला होतास, काय ऑर्डर केलं होतंस, असंही ते नागराज मेहपतला विचारत असतो. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो की एवढी काय घाई रे तुला नाग्या, कळेलच की उद्या, असंही ते मेहपत नागराजला म्हणत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब